नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 याची जी लेखी एक्झाम 14 मार्चला होणार आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे। आणखी काही जिल्ह्यामार्फत आपल्या याद्या जाहीर केलेल्या आहे। हे नवीन जिल्हे कोणते आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। बऱ्याच जिल्ह्यामार्फत जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी जाहीर केलेली आहे। जर आतापर्यंत तुम्ही आपली यादी डाउनलोड केली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार की यादी ही तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता। तर आता आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामार्फत आपल्या याद्या जाहीर केलेल्या लेखीसाठी। बघा मित्रांनो, पहिली यादी आहे पोलीस शिपाई भरती सोलापूर ग्रामीण याची। तर यामध्ये एकाच दहाप्रमाणे संपूर्ण यादी जाहीर केलेली आहे। तर या ठिकाणी बघा, एकाच 10 प्रमाणे रिटर्न टेस्ट जी विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे। तर ही जी लिस्ट लावण्यात आली आहे मित्रांनो, ही कॅटेगरीनुसार लावण्यात आलेली आहे। ओपन कॅटेगरी, ठीक आहे, नंतर एनटीडी कॅटेगरी। तर संपूर्ण लिस्ट मित्रांनो व्यवस्थित चेक करायची। आता ही लिस्ट तुम्ही कुठे पाहू शकता, कशा प्रकारे डाउनलोड करू शकता, ही माहिती मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहो। काय मित्रांनो, नंतरची यादी आहे अहिल्यानगर पोलीस, ठीक आहे। तर अहिल्यानगर पोलीस यांनी काय केलेलं आहे, संपूर्ण जो कट ऑफ आहे हा वेगवेगळ्या PDF यांनी तुम्हाला दाखवलेला आहे, ठीक आहे। समजा अनाथ निकाल पोलीस भरती, SCBC निकाल पोलीस भरती, NTC निकाल पोलीस भरती, ओपन निकाल पोलीस भरती, OBC, म्हणजे यांनी जो कट ऑफ लावलेला आहे मित्रांनो हा वेगवेगळ्या PDF लावलेला आहे। तर तुम्हाला ही PDF जे आहे हे वेगवेगळी पाहावं लागेल। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर ही जी वेबसाईट दिलेली आहे अहमदनगर dispolice.gov.in /recruitment यावर यावं लागेल आणि यावर आल्यानंतर आपली PDF आहे या ठिकाणी डाउनलोड करावी लागेल। संपूर्ण PDF तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार। संपूर्ण निकाल पण या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे। नंतरची यादी आहे मित्रांनो सांगली जिल्हा पोलीस। लक्षात ठेवायचं, सांगली जिल्हा पोलीस यांनी आपली यादी जाहीर केलेली आहे आणि जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे त्यांच्या नावासमोर क्वालिफाईड लिहून आलेला आहे एक्झामसाठी। तुमचं नाव व्यवस्थित चेक करायचं, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित चेक करायचा, CS नंबर व्यवस्थित चेक करायचा, ठीक आहे। ते संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे। जिल्हा पोलीस सांगली यांच्यामार्फत आपली लिस्ट जाहीर केलेली आहे। त्यात महत्त्वाची यादी आहे पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती, ठीक आहे। पिंपरी चिंचवडची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। टोटल 462 जागा यामध्ये होत्या, ठीक आहे। आणि जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे, ठीक आहे। तर संपूर्ण यादी व्यवस्थित आहे, चेक करून घ्यायची। टोटल 220 पेजची PDF आहे, ही व्यवस्थित PDF चेक करून घ्यायची। नंतर आहे मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम। तर या ठिकाणी 40 जागेसाठी पोलीस शिपाई बँडफोन पदाची भरती निघालेली होती आणि मित्रांनो त्याची यादी आता या ठिकाणी जाहीर केलेली आहे। लेखीसाठी पात्र उमेदवाराची यादी ओपन कॅटेगरी म्हणजे कॅटेगरीनुसार यांनी यादी जाहीर केलेली आहे, ठीक आहे। ते संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करायची। तुम्ही जर या ठिकाणी आपली मैदानी चाचणी दिली असेल तर आपल्या कट ऑफनुसार या ठिकाणी यादी चेक करून घ्यायची। नंतरची यादी आहे पोलीस अधीक्षक वाशिम चालक या पदाची, ठीक आहे। वाशिम चालकची पण यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे। जे विद्यार्थी पात्र झालेले लेखीसाठी, ठीक आहे, कॅटेगरीनुसार यादी आहे, चेक करून घ्यायची। ओपन कॅटेगरी, ST कॅटेगरी, ठीक आहे, NTB कॅटेगरी, जे तुमची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये आपलं नाव चेक करायचं। तुमचं नाव यामध्ये असेल तर तुम्ही एक्झामसाठी पात्र झालेले असं समजून जायचं। या ठिकाणी कट ऑफ पण तुम्ही चेक करू शकता। 44च्या वर कट ऑफ लागलेला आहे चालक या पदासाठी। आणि मित्रांनो नंतरची यादी आहे लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती 2024-25, ठीक आहे। एकाच 10 प्रमाणे यादी जाहीर केलेली आहे। एकूण 93 जागा होत्या छत्रपती संभाजीनगर लोहमार्गमध्ये जाहीर केलेला कट ऑफ तुम्ही चेक करू शकता। अशा प्रकारे कट ऑफ लावलेला आहे। SC कॅटेगरी 34, फिमेल 26, पुरुष ST 36, महिला 35, ठीक आहे। कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे। यामध्ये जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांचे नाव पण या ठिकाणी आलेले आहे। तर यादी मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायची। तुमचं जर नाव यादीमध्ये असेल तुम्ही लेखीसाठी पात्र झालेले असं समजून जायचं। तर बघा मित्रांनो, गुगलवर जाऊन तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती रिझल्ट असं सर्च करावं लागेल। असं सर्च केल्याबरोबर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, दिसत आहे इथं पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल। तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। यावर क्लिक केल्याबरोबर खाली यायचं। खाली आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण लिस्ट कुठलीही लिस्ट जी आहे ते या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे, ठीक आहे। त्या ठिकाणी मुंबई झालं, ठाणे शहर झालं, नागपूर शहर झालं, संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। तर तुम्हाला कुठल्या ठिकाणची एखादी PDF डाउनलोड करायची असेल किंवा यादी डाउनलोड करायची असेल तर काय करावं लागेल, तर हे जी क्लिक हिअर दिसत आहे या क्लिक हिअरच्या समोर क्लिक करायचं
आणि आपला जो निकाल आहे डाउनलोड करायचा. तर मित्रांनो, संपूर्ण याद्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या कशा प्रकारच्या लावण्यात आलेल्या आहेत आणि ह्या याद्या तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर तुमची 14 मार्चला या ठिकाणी एक्झाम होऊ शकते आणि इतर जिल्ह्याच्या याद्या पण या ठिकाणी लवकरच जाहीर केल्या जाणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.